पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। 15व्या श्लोकातला आपला पुढचा भाग चालू आहे। त्यामध्ये आता विषय मुळाशी संपला आहे, म्हणजे ही जी श्लोकाची अर्धी बाजू आहे ती संपली आहे। माम उपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम नाप्नुवन्ति महात्मनः संसिद्धिं परमां गताः, म्हणजे तो श्रेष्ठ पुरुष चांगल्या अशा गतीला प्राप्त होतो। आणि त्याचबरोबर जो मला येऊन मिळतो त्याला 2 विशेषणं लावली आहेत, जे केवळ दुःखाचं आलय आहे आणि जे अशाश्वत असं आहे। असं शरीर धारण करून पुन्हा पुन्हा जन्माला येणं हे टळतं, आणि म्हणून त्यांनी इथे तो श्रेष्ठ पदाला प्राप्त होतो त्याविषयीचं जे विवरण आहे ते विवरण इथे संपत आहे। आता याच्या पुढे शरीर कसं क्लेशकारक आहे, म्हणजे पुनर्जन्म आता येऊ नये आणि न येण्याला कारण आणि का येऊ नये याची कारणं। का येऊ नये याचं कारण उघड आहे, आपल्याला माहिती आहे। त्यांनी दुःखालयम आणि अशाश्वतम ही 2 कारणं त्यांनी श्लोकामध्येच सांगितली आहेत। त्याप्रमाणे ते शरीर कसं आहे, त्या दुःखालय आणि अशाश्वत ह्याचं स्पष्टीकरण आता माऊली करतायत। आता जी सगळी विशेषणं लावली आहेत ती सगळी देहाला, आणि जे वर्णन केलं आहे ते सगळं देहाचं। मग क्लेश तरुची वाडी, आपण 39व्या ओवीपर्यंत आपलं झालेलं आहे। तयासी सुलभ मी सतत म्हणून देहांती निश्चित मीच होतो। देहाच्या शेवटी म्हणजे देह टाकायच्या वेळी मी त्याच्याकरता उपस्थित आहेच आहे। आता इथे ते म्हणतात मग क्लेश तरुची वाडी, वाडी म्हणजे बाग। छोटी असली की ती स्त्रीलिंगी बाग आहे, म्हणजे ती बाग। आणि जेव्हा मोठी बाग असते किंवा जेव्हा मोठा बाग असतो, बाग म्हणजे मोसंबीचा बाग, त्याच्यामध्ये 1000 मोसंबी लावली आहेत, लिंबाचा बाग, संत्र्याचा बाग, तसं ही क्लेशतरूची वाडी म्हणजे हे आमचा देह, म्हणजे ह्या क्लेशतरूचं म्हणजे क्लेश स्वरूपी असणारा वृक्ष, त्या वृक्षांचीच जणू काही बाग आहे। क्लेश दुःख, ज्याच्यामध्ये केवळ दुःखच दुःख आहे, जे क्लेशतरूची वाडी, जे तापत्रयाग्नीची सगडी म्हणजे शेगडी, जे तापत्रयाग्नीची, तापत्रय अग्नी म्हणजे 3 प्रकारचे ताप हाच ज्या शेगडीमधून उत्पन्न होणारा अग्नी आहे, अशी ती तापत्रयाची शेगडी आहे। त्या शेगडीमधून जे म्हणजे हे शरीर
आता हे अशा प्रकारे तापत्रय भोगण्याकरता हे शरीर धारण करावं लागतं. हे सारखं आता आपण लक्षात ठेवायचं. जे मृत्यू काकासी कुरोंडी सांडिली आहे, हे शरीर म्हणजे मृत्यूरूपी कावळा आहे आणि त्या कावळ्याला त्याच्यावरून उतरून टाकण्याचा जो काकबली त्या कावळ्याकरता उतरून टाकलेलं एक पिंड म्हणा, एक भाताचा घास म्हणा, त्याला आवडणारं काही म्हणा खाण्याचं, पण ते त्याच्यावरती उतरून टाकलेलं आहे. म्हणजे मृत्यूरूपी जो कावळा आहे तो कावळा कणाकणानी या देहाला संपवतोय. त्या मृत्यू काकासी कुरवंडी करून टाकलेली आहे. म्हणजे मृत्यूरूपी कावळ्यावरून हे ओवाळून टाकलेला बळी आहे. जसं आपण बाहेरून कोणी आलं की ते उतरवून टाकतात ना, की दृष्ट नको, काही त्रास नको, कुठल्या वाईट गोष्टींची पीडा नको, तसं ते उतरून टाकलेलं आहे. हे मृत्यूरूपी कावळ्यावरूनच उतरून टाकलेला बळी आहे. आता ते पुढे म्हणतात, जे दैन्याचे दुभते, दैन्य मनुष्याच्या ठिकाणी दीनता येण्यासारखे प्रसंग सारखे निर्माण करणारं, प्रसवणारं दुप्त कसं असतं घराला, म्हणजे पूर्वीच्या सगळ्या संकल्पना आहेत की घरामध्ये दुप्त कधी खंडू द्यायचे नाहीत. गाई म्हशींची अशीच योजना असे की गाय गाभण केव्हा आहे, गाय म्हणजे ती प्रसवलेली केव्हा आहे, किती आहेत, घराला किती दूध लागतं, 2 तरी जनावरं दुभती घरामध्ये पाहिजेत म्हणजे घर कसं तरी चालतं. तर त्यामुळे आटत केव्हा येतात, तेव्हा दुसऱ्या मिळणार की नाही त्यावेळी, हे सगळं जे आहे ते दुप्त सांभाळलं जातं आणि ते कसं आहे कायमचं सांभाळलेलं आहे. तसं म्हणाले ह्याच्यामध्ये या शरीराला दैन्य कायमच आहे. आज हाताला लागलं, उद्या पायाला लागलं, तेरवा डोकं दुखलं, कधी पोट बिघडलं, काहीतरी चालू आहे. त्यामुळे त्या शरीराच्या मागे पीडा नाही असं नाही. जे महाभया ते वाढविते, ज्याच्या ठिकाणी मोठी मोठी भय निर्माण होऊ शकतात. काल खेळत असलेलं लहान मूल, आज मी आमच्या दूधवाल्याला म्हटलं, अहो तुम्ही आलाच नाहीत काल. म्हणाले काय सांगणार, मुलगाच आहे. म्हणाला माझी पुतणी आहे. म्हणाले तिच्या WBC इतक्या एकदम वाढल्या की ती मुलगी घरातच बेशुद्ध पडली आणि तिला हॉस्पिटलाइज केलं तर तिला ICUतच ॲडमिट करायला लागलं. कालपर्यंत मुलगी चांगली, आज तिला कोणतंही सिम्पटम नाही. म्हणाला हे असं काल घडलं. म्हणजे म्हणाले आदल्या दिवशी काही झालेलं नाही, दुसऱ्या दिवशी एकदम म्हणजे रात्री पहाटे तिला हॉस्पिटलाइज करायला लागली. म्हणाला मी येऊच नाही शकलो. म्हटलं खरं आहे, ही जी महाभय आहेत ही कुठेतरी बसलेलीच आहेत. ही नेहमीच त्या देहाला ग्रासायला याच्या का त्याच्या माहिती नाही. पण अपघात आहेत, अपघाती मृत्यू आहेत, महाभयंकर रोग आहेत, येणारे काही अडचणी आहेत. आता विमान प्रवास करत राहतो माणूस, त्याच्याच विमानाला काही झालं काय करायचं, आघाडीने प्रवास करतो काय करायचं, या अतिरेक्यांना काय करायचं, चोरांना काय करायचं, दरोडेखोरांना काय करायचं. अशी महाभय पुष्कळ आहेत. महाभयाते वाढविते, जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल, ज्याच्या ठिकाणी सगळी दुःख, सगळ्या प्रकारच्या दुःखाचं भांडवल म्हणजे तिथे ती ठेवलेलीच आहेत. अशी सगळी दुःख ज्या ठिकाणी आहेत, जे दुर्मतीचे मूळ, जे कुकर्माचे फळ, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची, जे दुर्मतीचे मूळ. कारण बाकीचे जे सगळे जीव आहेत त्या सगळ्यांची जी जीवन आहेत किंवा जीवन व्यवहार व्यापार चालतो तो कसा चालतो तर नैसर्गिक प्रेरणांवर चालतो. म्हणजे त्यांचं एकदा पोट भरलं, पाणी प्यायले की ते उठत सुद्धा नाहीत. म्हणजे वाघ अगदी पडून राहतो, त्याच्या जवळून जरी हरणं गेली तरी तो असा वर डोळा करून पाहणार सुद्धा नाही, त्याला काही आवश्यकता नाही. एकदा त्याचं पोट भरलं की त्याच्या बुद्धीचे धाव जी आहे ती अशी भलतीकडे जात नाही. तो त्या ठिकाणी सुखात आपल्या ठिकाणी आपल्या नैसर्गिक प्रेरणांवरती जीवन जगत राहतो. पण मनुष्य कसा आहे, दुर्मतीचे मूळ. त्याचं एकदा पोट भरलं की मग त्याला आगाऊ उद्योग सुरू होतात, मग नाही त्या भानगडी तो करत बसतो. म्हणजे इथे जे कुकर्माचे फळ, की ज्या ठिकाणी ज्या देहाला वाईट केलेल्या कर्मांचं फळ भोगत राहावं लागतं,
किंवा जीवनामध्ये ज्या निरनिराळ्या सुखदुःखांना तोंड द्यावं लागतं, ते पूर्वीची केलेली जी कुकर्म आहेत त्या कुकर्माचं फळ म्हणून या जन्मात भोगावं लागतं. जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची, व्यामोह ज्याच्यामध्ये विलक्षण भुरळ पडावी, भूल पडावी, असे जे मोह आहेत, असे मोहांचं केवळ तो देह म्हणजे स्वरूप आहे. आपल्याला कळतच नाही काही काही लोक किती कशा करता. प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे, प्रत्येकाचा भाव वेगळा आहे, पण माणसं काही करायला प्रवृत्त होतात. आपण ते जेव्हा गुन्हेगारी जग पाहतो तेव्हाही, आणि जेव्हा पैसेवाल्यांचं जग पाहतो तेव्हाही. आता त्या इंग्लंडच्या राणीचं पत्र घेण्याकरता इतके पैसे खर्च करावेत, वास्तविक आता त्याचा काय संदर्भ उरला आहे. आणि भले आजच्या काळामध्ये तर ते ओरिजिनल पत्र आपल्याकडे असावं, म्हणजे त्याच्या झेरॉक्स नको, मूळ पत्र पाहिजे. कारण त्या राणीने लिहिलंय ना तिच्या तरुणपणातला काही प्रसंग, काही भाग तिने त्या पत्रात लिहिले, आणि ते पत्र आता ओपन झालं, म्हणजे बाहेर आलं, आणि त्या पत्राचा लिलाव करायचा ठरला. म्हणजे तो आपल्या किमतीमध्ये काल त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे 18 लाख रुपयाचं पत्र आहे. आता ते त्यांच्या जीवनामधला प्रसंग, त्याचं पत्र आपल्या घरामध्ये ठेवून, म्हणजे त्याचा संदर्भ काय तेच कळत नाही आपल्याला, की काय संदर्भामध्ये माणसं हे एक इतिहास म्हणून, एक गोष्टी साठवायच्या म्हणून, काय एक प्रेस्टिज सिम्बॉल म्हणून, आपल्याला माहीत नाही कशा करता, पण काही ना काहीतरी चालतं. खरे म्हणजे ते व्यामोह आहेत. खरा विचार केला तर तो व्यामोहच आहे. आणि त्यांनी काही इतकी किंमत त्याची लावलेली नव्हती, पण ती किंमत एवढी वाढत गेली. आणि त्याचंच असं नाही, आता मोदींच्या सूटाला नाही का 4 कोटी रुपये मिळाले, म्हणजे तुला सूट जेव्हा लिलाव करायची वेळ आली तेव्हा 4 कोटी रुपयाला घेतला. त्यात राजकारण किती असतं, खरं किती असतं वगैरे आपल्याला काही माहीत नाही, परंतु या सगळ्या गोष्टी कशा करता असतात आपल्याला काही कळत नाही. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे मोह आहेत, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची, जे संसाराचे बैसणे, जी संसाराची म्हणजे प्रपंचाची बैठक आहे. इतर जन्म ही प्रपंचाची बैठक नाही. कारण का, तर कुत्र्याचा जन्म आला तर काय जे आपलं केलेलं पूर्वकर्म होतं त्याचं फळ भोगून निघून जायचं आहे, त्याकरता कुत्र्याचा जन्म आलेला आहे. पण आता माणसाचा जन्म आला आहे म्हणजे पुढच्या जन्माची बेगमी करायला आलेला आहे. कारण आता आम्ही जे कर्म करू त्या कर्मातून पुन्हा पुढच्या जन्माला आवाहनच आहे ना, त्याच्याकरता आम्ही निर्माणच करून ठेवतो ना क्रियमाण. त्या क्रियमाणामधून आमचं संचित वाढतच जातं. म्हणजे माणसाचा जन्म आला की पुन्हा पुढच्या जन्माची तयारी आहेच. म्हणून संसाराचे बैसणे, जे विकाराचे उद्यान आहे, जिथे विकारच विकार, उद्यानामध्ये फुलांना बहर येतो, फळांना बहर येतो, झाडं तरारून येतात, आणि म्हणजे छाटलेला वृक्ष जो आहे तो आणखीन बहरून येतो. म्हणजे फुटला तरू जो असतो तो आणखी फुटे बहराने, असं वर्णन केलं ना त्याचं, की जो तुटलेला तरू आहे तो आणखीन जास्त जोरात वाढतो. म्हणून तर आपण दर वर्षाला एकदा जून महिना आला की अगदी प्रिन्सिपली एक तत्वतः मान्य करून सगळी झाडं अर्ध्यावर उतरवायची. गुलाब असो काही असो, सगळे त्याचं जे कटिंग आहे ते अर्ध्यावर करायचं. का, तर वर्षभरामध्ये त्या झाडाला फूट येऊन ते झाड चांगल्या प्रकाराने राहायला उपयोगाला येतं. तसं ते उद्यान आहे की त्याच्यामध्ये त्याची निगा राखत राहा शरीराची, तितकं ते शरीर आणखीन काही ना काहीतरी त्याच्यामधून निर्माण करत राहतं. मोहाच्या गोष्टी निर्माण करत राहतं, प्रपंचात अडकवणाऱ्या गोष्टी निर्माण करत राहतं. सगळंच काही त्यामधून आणखीन मनुष्याला उपाधी, ज्याला तत्वज्ञानाच्या भाषेत बोलतो तशी ती उपाधी तिथे निर्माण होत जाते. जे सकळ रोगांचे भाणे वाढिले आहे, म्हणाले सगळ्या रोगांचं हे शरीर म्हणजे वाढलेलं ताट आहे. या ताटामध्ये सगळ्या रोगांची सगळ्यांना शक्यता आहे. कोणी म्हटलं छेव आम्हाला काही डायबिटीज नाही, ब्लड प्रेशर नाही, आम्हाला काही नाही. समोरचा माणूस म्हणतो नाही ना बरं आहे, अजून नाही ना बरं आहे. काय माहिती उद्या लागलं तर, काय माहिती उद्या काही झालं तर. जोवर नाही आहे तोपर्यंत सगळं चांगलंच आहे, पण काही आलंच तर सांगता येत नाही. म्हणाले सगळे रोग ताटामध्ये भरून या देहाबरोबर ठेवलेले आहेत, त्यातला कोणता रोग उद्भवेल, केव्हा त्रास देईल, काय करील
काही सांगता येत नाही. म्हणाले भाणे वाढिले आहे, जे काळाचा खिच उशिटा. म्हणाले जो काल आहे त्या कालाचं खाऊन राहिलेलं खिच उशिटा, म्हणजे उष्ट म्हणतो ना आपण, तसं त्याचं भोजन झालेलं आहे आणि त्यांनी भोजन करून जे उष्ट ठेवलं आहे पानामध्ये शिल्लक, ते शेष असलेलं असं हे शरीर आहे. कारण काळाच्या जवळ मापी लागलेलंच आहे ते. त्यामुळे काळाने ज्या क्षणी पहिला श्वास घेतला त्या क्षणीच काळाने त्याचं भक्षण केलेलं आहे. त्या पहिल्या श्वासाबरोबर जे भक्षणाला सुरुवात झाली आहे. आता चाललं आहे शरीर पुढे, तर ते चाललं आहे तोपर्यंत चाललं आहे. जे काळाचा खिच उशिटा, जे आसेचा अंगवठा. मला मूर्तिमंत आशा या शरीराच्या रूपाने आहे. सर्व ठिकाणी आम्हाला आशा असते. काहीही झालं तरी आमच्या मनातला आशेचा किरण कधी जात नाही. हे असं सगळं काहीतरी पालटेल, हे बदलेल आणि ही परिस्थिती आपल्याला अनुकूल होईल. होण्यासारखी नाही आहे कळत असलं तरीसुद्धा होईल. वरची श्रद्धा अधिक दृढ असते. असं वाटतच राहतं की जन्ममरणाचा ओलीवटा स्वभावे जे. ओलीवटा म्हणजे मार्ग आहे, वहिवाट आहे. ह्या ठिकाणी काय घडतं, या शरीराच्या करता जन्म आणि मृत्यू या शरीराला सदा ग्रासलेलाच आहे. आणि त्यामुळे ही वाहती ओलीवटा स्वभावे जे, ही वाहती वाट आहे. आम्ही किती जन्म पूर्वी घेतले, आता ह्या जन्मात आलो. पुन्हा किती जन्म, कशाचे, कुठे, केव्हा, आपल्याला काही माहीत नाही. चालू आहे. या जन्ममरणाच्या वाटेवरून जाणारं हे शरीर आहे. आणि पुढे ते म्हणतात की जे भुलीचे भरीव. म्हणाले भूल म्हणजे मोहाने जे भारलेलं आहे आणि भरलेलं आहे, ज्याच्यामध्ये मोह नखशिखांत भरलेला आहे. जे विकल्पाचे वोतीव, ज्याच्या एखादी मूस असते ना, तसं मुशीतनं काढून घ्यावा एखादा आकार. एखादी गणपतीची मूर्ती एखाद्या मुशीतून तयार व्हावी, तसं ती जी मूस आहे त्याच्यासारखं. म्हणाले हे विकल्पाचे वोतीव, आणि सगळा विकल्प ह्या देहामध्ये भरून राहिलेला आहे. काहीही झालं तरी मनात उलटा विचार आला नाही असं होत नाही. किंबहुना पेव विंचवाचे, किंवा पेव म्हणजे पूर्वी धान्य ज्याच्यात भरून ठेवायचे त्याला पेव म्हणायचं. हे गच्च भरलेलं पेव आहे विंचवांचं, की डंख सदा आहेच. आम्हाला आमच्या अहंकाराचे डंख आम्ही दुसऱ्याला मारतो, नाही तर दुसऱ्याच्या अहंकाराचे डंख आमच्यावर येतात. पण डंख आहे, कारण विंचवाचा डंख आहे आणि अनेक प्रकारचा आहे. म्हणजे एखादं ऑपरेशन करून घेतलं आणि डॉक्टर सांगतात की हे खरं म्हणजे आपण हे ऑपरेशन का टाळतो. डॉक्टर लगेच सांगतात की असं आहे हो, ह्या ऑपरेशनचा त्रास असा आहे की नंतर ना काही पण होत राहत, कोणती पण सिम्पटम येते हे ऑपरेशन नंतर. कुणाला कधी पायाला मुंग्याच येतील, हातातून चमकच येईल, कधी पाठच दुखायला लागेल, कधी रोज काहीतरी वेगळं होत राहणं. हे ह्या ऑपरेशन नंतरचा त्रास आहे. म्हणून शक्यतो आपण म्हणतो की ही ऑपरेशन्स टाळावीत असं डॉक्टर आपल्याला सांगतात. म्हणजे डॉक्टर आता काय करणार, ते म्हणाले काय करणार म्हणजे आता तुम्हाला करणं भागच आहे, केलं पाहिजे. तर तसं त्यांनी इथे म्हटलं आहे तसं की किंबहुना पेव विंचवाचे. शरीराला काही ना काहीतरी इकडे नाही तिकडे, तिकडे नाही तिकडे, हातातून चमकच आली, पायाला क्रॅम्पच आला, कुठे कमरेला लचकच भरली, कुठे बोटाला ठेचच लागली, संपत नाही म्हणाले. पण हे विंचवाचे पेव आहे. जे व्याघ्राचे क्षेत्र, वाघासारखे जे प्राणी आहेत ते आपण काल बातमी ऐकली, वाचली, पाहिली, काय असेल ती मगरच घरात शिरली ना. आता कुठे त्या पाण्यातल्या मगरी, पाणी संपलं आटलं, पाणी पिण्याकरता घरात शिरली. आता घरात शिरल्यावर त्या माणसांचं काय व्हायचं. ते समर्थांनी आपल्या दासबोधामध्ये घर माझं आहे असं आपण जेव्हा सांगू का माझ्या घराचा पत्ता असं जेव्हा लोकांना म्हणतो तेव्हा समर्थ म्हणतात तुझं घर कुठलं बाबा. म्हणजे उंदीर म्हणतो माझं घर, पाली म्हणतात माझं घर, झुरळ म्हणतो माझं घर, मुंग्या म्हणतात माझं घर, सगळे म्हणतात माझं घर. तुझं घर सगळ्यांचंच आहे. हे तुझं घर आहे असं म्हणतोस, त्याच्यामध्ये निवास किती लोकांचा आहे. तसं आहे की घर माझं म्हणावं तसं ते माझं म्हणजे शरीर माझं, हे माझं शरीर आहे. कुठलं म्हणाले माझं शरीर आहे. माझं शरीर माहिती नाही त्या व्याघ्राच्या मुखाचा घास आहे
का काय आहे? म्हणजे जे पण्यांगनेचे मैत्र, जशी म्हणाले एखाद्या वेश्यास्त्रीच्या मैत्रीचा भाव असतो, ती जशी स्वार्थानेच समोर पाहते, तसं हे शरीर फक्त स्वार्थी आहे. त्यामुळे जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित, उत्तम प्रकाराने पूजलं गेलेलं विषय विज्ञान यंत्र, यंत्र आहे हे, एक साधन आहे. शरीर हे एक यंत्र आहे. कशाकरता? विषयांचा इथे उपभोग घेण्याकरता. कितीही मिळालं, कसंही मिळालं तरी त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ काही आहेच, त्याच्याही पेक्षा विशेष काही आहेच. आपण काहीच उपभोगलं नाही असं नाही. सगळं, अगदी आपण परदेशात गेलो की परदेशात असणारी आपली मुलं म्हणतात की हे बघ आता इथे आलायत ना, आता इथल्यासारखी मजा करा. म्हणजे इथं आलात आता रेसला पैसे लावा, म्हणजे रेसला पैसे लावले म्हणजे मजा केली असं नाही, नाही लावायचं. इथे आपल्याच इथले घोडे आहेत, मग काय लावायचं? आमचा एवढा मोठा उत्सव असतो, ह्या उत्सवात हे करायचं. तुम्ही गेलात लास वेगासला की 4 पैसे लावून खेळायचंच. तिथे तुम्हाला असं खेळणं सोडून द्या असं नाही, छोटे मोठे पैसे लावा. फार मोठ्या स्टेकनी खेळू नका, पण थोड्या स्टेकनी खेळा. जुगार खेळतच राहा. म्हणजे जिथे गेलात तिथे त्याचा आनंद उपभोगा असं म्हणायचं. पण इथे काय म्हणाले? सगळ्या विषयांचं हे यंत्र आहे. आणि म्हणून अनेक ठिकाणी आपण बघतो ना की त्या ठिकाणच्या त्या इव्हेंट्स असतात की एवढ्या इव्हेंट्स करा, तेवढ्या इव्हेंट्स करा. मग आपल्याला त्याच्यामधनं जायला आवडतं का नाही आवडत, त्याच्यात खूप रस असतो का नसतो. माणूस म्हणतो आता इथे एकदा आलोय, चला अंडर वॉटर जायचं, बरं जाऊन येऊ, बरं आणखीन काय करायचंय करू, जे जे काय सांग ठीक आहे, तेवढ्या गोष्टींच्या मधनं ते सगळे आपण पार पडू. नुसते पार पडू नाही, जगभर फिरत राहिलो तर इतक्या गोष्टी, इतक्या ठिकाणी, इतके प्रकार बघायला मिळत. किती स्वीकारावेत ना किती टाकावेत. ज्याला खाण्याची रुची आहे आणि जो जगभरात काही खाऊ शकतो त्याला तर अंतच नाही आहे की त्यांनी कुठे जावं, काय जावं, किती खावं, कसं खावं, किती प्रकारचं खावं. आता आपल्या लेण्याला सुद्धा काय अंत आहे? ना दागिन्यांना अंत आहे, ना कपड्यांना अंत आहे, ना वस्तूंना अंत आहे, कशालाच नाही. कोणतेही विषय घ्या, ते म्हणतात विषय विज्ञान यंत्र. हे शरीर जे आहे त्याने कितीही उपभोगलं तरी कमीच आहे. आणि एवढं असून सुद्धा, या जगामध्ये एवढं उपभोगायला इतकं उत्पन्न झालेलं असूनही मनुष्याला ह्याच्या पलीकडचा आणखीन उपभोगायला मिळणारा स्वर्ग पाहिजेच आहे. पुन्हा त्या स्वर्गात उपभोगायला अनेक गोष्टी आहेतच, त्याचाही उपभोग घ्यावा ही पुन्हा धारणा आहेच आहे. आणि म्हणून ते म्हणतात जे लावेचा कळवळा. म्हणजे राक्षसी जर मायावीपणाने जर आपल्याशी गोड बोलू लागली, वागू लागली, तर तिचा कळवळा आहे. तसं या शरीराचं आहे की हे शरीर आपल्याकरता फार सुखात राहा, आराम कर, काही इकडे तिकडे धावपळ करू नको. हे सगळं जेव्हा त्या शरीराला, ते शरीर सुखाचं काही ना काहीतरी कोडा कौतुकाने देत असतं, तेव्हा ते त्या शरीराचं नुकसान करणारं असतं. त्या लावेचा कळवळा आहे, म्हणजे त्या राक्षसीचा कळवळा आहे. वास्तविक ते शरीर जे आहे त्याला जी मेहनताची आवश्यकता आहे, मेहनत केलीच पाहिजे. शरीराला पथ्याची आवश्यकता आहे, पथ्य केलंच पाहिजे. म्हणजे असे किती डॉक्टर्स आहेत की जे डॉक्टर असून सुद्धा खाण्यापिण्याचं पथ्य सांभाळत नाहीत. माझ्या ओळखीचे एक सर्जन आहेत, त्यांना रोज म्हणजे रोज असे नुसते तुपात थपथपलेले पराठे खायला आवडतात. आता त्या डॉक्टरांचं वजनही म्हणजे 90+ आहे, 100+ सुद्धा असेल, तरीसुद्धा असेच पराठे डब्यात पण येतात, घरी पण खातात. म्हटले कसं खातात? आता हे तसंच आहे ना, लावेचा कळवळा. म्हणाले निवालिया विशोधकाचा गळाळा. म्हणाले आम्ही जे खातो, आता डॉक्टर सांगतात की हे खाल्लं, समजा बटाटे वडे रोज खाल्ले, समजा आता काल मुलाखत ऐकली असेल आपण शंकर महादेवांची, तर शंकर महादेवांना वजन केवढं आहे ना, तर त्याला लोकांनी विचारलं तुला महाराष्ट्रीयन जेवण आवडतं का, काही आमचे पदार्थ आवडतात का, रस्त्यावरनं जाताना आम्हाला
बटाटे वडा घ्यावासा वाटला तर आम्ही खाऊ शकतो, तुम्ही कसे खाणार ना? का म्हणाले, माझा ड्रायव्हर आणून देतो, मी खातो. म्हणाले खाण्याला मला काही अडचण नाही, मी खाली उतरू शकतो की नाही हा प्रश्न नाही आहे, मी खातो. म्हणाले बघा ना माझ्याकडे, माझं वजन केवढं वाढलंय, आता करणार आहे म्हणाले मी कमी. तर सांगायचं असं की निवालिया विशोधकाचा गळाळा, वजन जर 100 आणि 125 किलोच्या पुढं असलं आणि मनुष्य जर तिथे सुद्धा, म्हणजे आम्हाला नेहमी आठवण होते की म्हणजे जिमखान्यावरती लोक जिमखान्याच्या इथे खेळायला किती येतात माहिती नाही, पण त्या काळी आप्पांच्याकडे जाऊन इडली खाणारे आणि खिचडी खाणारे, त्याच्यामध्ये एल डी भावे नेहमी म्हणायचे की आप्पाकडे गेल्यानंतर 12 आणि 15 इडल्या होईपर्यंत विचारतो कोण, त्या पहिल्या सरळ सहज, मग त्याच्या पुढं आपल्याला किती खायच्या ते 12-15 खाऊन सहज झालेले असतात, मग आता वजन वाढेल नाही तर काय. आणि विषाचा गळाळा म्हणजे त्यांनी म्हटलंय की हे जे कसं आहे निवालिया, मग हे थंडगार केलंय ते विष, आणि मग ते प्यायला गार वाटतंय बरं, कारण लोकांना जशी बिअर जितकी कडवट आहे तितकी आवडते. आता काय आहे त्याच्यामध्ये चवीला बरं वाटावं असं, पण नाही म्हणाले त्याची टेस्ट डेव्हलप करावी लागते. हा काय उद्योग आहे, म्हणजे जे खायला जात नाही, जे प्यायला जात नाही, ते खायचं आहे ते प्यायचं आहे, म्हणून त्याची टेस्ट डेव्हलप करायची आहे. आता म्हणजे मला एक तर बरं वाटलं पण वाईट खूप वाटलं, काल त्यांची ते बिग बॉस म्हणून जी हे लागते ना नेहमी, दर रविवारी असतं कोणीतरी मोठा महाराष्ट्रामधला उद्योगपती, त्या उद्योगपतींची मुलाखत असते. तर काल ज्यांची मुलाखत होती त्यांनी सांगितलं की ते जी व्हिस्की तयार करतात त्याला नाव त्यांनी अमृत दिलं आहे त्या व्हिस्कीला. वाईट वाटलं जरा मला, पण ठीक आहे. तर त्यांनी सांगितलं की पहिली म्हणजे जर नंबर लावायचे तर आता अमेरिकन व्हिस्की नंबर 1, स्कॉटिश म्हणजे स्कॉच व्हिस्की नंबर 2 आणि नंबर 3 आमची अमृत आहे. म्हणतं देवानारायणा, त्याला दुसरं काही नाव दिलं असतं तर बरं झालं असतं. स अमृतो भवती, आम्ही त्याला किती किती त्या शब्दांच्या करता म्हटलंय, आणि यांनी त्यांचा आनंद, त्या अमृतत्वाचा आनंद त्यांनी त्या व्हिस्कीत टाकलाय. पण इथे जे आहे ते काय आहे तर त्या निवालिया, अगदी चिल्ड गार केलंय विष, आणि त्या विषाचा घोट आहे. जे आम्हाला आवडतंय ते घेतो आहे. मनुष्य जीवनामध्ये सुखाचे उपभोग घेताना विचारच करत नाही. तर जे आता कोलेस्ट्रॉल वाढला आहे तरी तेलकट तुपकट खातोय, वजन वाढलं आहे तरी व्यायाम करत नाही आहे, आणि पुष्कळ दमतो आहे तरी विश्रांती घेत नाही आहे, झोपेची आवश्यकता असली तरी झोप सोडून जागरणं करत इकडे हिंड तिकडे हिंड करतच राहतोय. ह्या सगळ्या गोष्टी जीवाला त्रास देणाऱ्या आहेत. पण कसं आहे म्हणाले, हे विष निवालिया, विषाचा गळोळा, हे इतकं थंड केलेलं आहे, इतकं छान आहे, त्याला चव इतकी चांगली दिली आहे की ते घ्यावंसं वाटतं आहे. आणि म्हणून म्हणाले ते त्रास देणं असं शरीर आहे की हे शरीर असं आहे की त्या शरीराचा जो आम्हाला मोह आहे आणि त्या शरीराकरता जे अनेक मोह आहेत, तो शरीर आहे म्हणून, त्या शरीराचा आश्रय आहे म्हणून, जे विश्वासू अंगवळा संव चोराचा. ते म्हणाले की सज्जनतेचा आव आणलेले जे चोर आहेत त्या चोरांनी विश्वास द्यावा आणि आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवावा आणि व्यवहार करावा. हे जितकं मूर्खपणाचं आहे तितकंच हे आहे म्हणाले की जे विश्वासू अंगवळा संव चोराचा, जे कोढियाचे खेव. म्हणाले शरीराला महारोग झालेला आहे आणि त्यांनी आलिंगन द्यावं. जे काळसर्पाचे मार्दव. म्हणाले कालसर्प जो आहे तो येतोच आहे पुढे पुढे, आणि तो कालसर्प जर आम्हाला शरीराला वेढील तर तो काय शरीरापासून दूरच नेईल ना, तो काय आम्हाला ठेवणार आहे का? म्हणजे हे आमचं जे शरीर आहे ते शरीर म्हणजे कालसर्पाचं मार्दव आहे, की शेवटी त्याची मार्दवता, त्याची गोडी कसं असतं की एवढीशी गोष्ट घेतली, पचली की ती तिथे थांबत नाही. आता कसं होतं पूर्वी की आमच्याकडे फास्ट फूड, जंक फूड याचं कौतुक होतं. केव्हा तरी एकदा 8-15 दिवसांनी मुलांनी मॅकडॉनल्डमध्ये गेले, काय त्यांना बर्गर खायचं खाल्लं, कोणाला पिझ्झा खायचा खाल्ला, ठीक आहे,
कसं झालं, एकदा एक पिझ्झा खाल्ला, त्या पिझ्झावरचं ते एवढं चीज खाल्लं, ते एकदा ती चव लागली. आता ते चीज पचलं ना, एकदा खाल्लं आणि पचलं की मग पुढच्या वेळी मुलगा 8 दिवसांनी नाही, तो तिसऱ्याच दिवशी म्हणतो मला पिझ्झा पाहिजे. नंतर काय, मग रोजच येतं. आता इटालियन फूडमध्ये खायचं की त्याच्यामध्ये चीज शिवाय आणि याच्याशिवाय काही पदार्थ, इतकं हेवी की ही इतकी जबरदस्त तरुण वयातली चीज आणि हे सगळं पचवणारी मुलंसुद्धा म्हणतात की शेवटी अति चीज झालं की ते घशाशी येतं. म्हणजे त्यांना सुद्धा ते नको वाटतं. म्हणजे एक स्थिती अशी असते की चव पाहिलेली नसते, ती चव आवडून घेतली जाते. ती आवडलेली चव आणि ते पदार्थ पचतात. मग ते पचले की त्याची आवड वाढते. मग ते एकदा वाढत चाललं की ते खाण्याची इच्छा वारंवार होत राहते आणि शरीरावरती ते परिणाम करत जातं. त्याचे परिणाम होत नाही असं नाही. हे कालसर्पाचं मार्दव आहे की आम्हाला आता म्हणजे मुलं पहिल्यांदा काय की गेलो त्या पिझ्झा हटमध्ये की पहिल्यांदा मिळतो कोक प्यायला. म्हणजे सवयच तिथे किंवा पद्धतच ती की कोक बरोबरच हे सगळं खायचं. मुलांना विचारलं काय हे, कशाला कोका कोला पिता? ते तर इतकं सांगतायत ना रामदेव बाबा की त्याच्यामध्ये दात विरघळतो, त्याच्यामध्ये लोखंडाचा स्क्रू टाकला तरी तो स्क्रू हे होतो, तर आपल्या पोटाचं काय होईल? पण नाही, तिथे मग मुलांची थिअरी असते की एवढं चीज खातो ना ते चीज पचवतं. ते कोका कोला प्यायलं की चीज पचतं, मग कोका कोला प्यायचं. पहिल्यांदा कोका कोला त्या पिझ्झा हटमध्ये नाही तर मॅकडोनाल्डमध्ये घेतला जातो. घरी रोज येतो, घरी नुसतं काही मागवलं की आपण कोका कोला मागवूया. आता त्यांना जर माझा वगैरे प्या, हे ओल्ड पीपल ड्रिंक, म्हाताऱ्या माणसांचं ड्रिंक आहे. कोका कोला यंग लोकांचं ड्रिंक, ते काय तुमचं माझं पिझ्झा पिणार आहेत. मग हे यंग लोक थिअरी कशी पुढे जाते बघा. तर त्यांनी जे इथे म्हटलंय ना की एक एक गोष्टी हे काळसर्पाचं मार्दव आहे. पहिल्यांदा कळत नाही, या सगळ्या गोष्टी आवड म्हणून घेतल्या जातात, मग त्याची इच्छा निर्माण होते आणि मग ते पाहिजेच असं वाटतं. ही लहान लहान मुलं जातात मॅकडोनाल्डमध्ये तर म्हणतात किती बर्गर खाल्ले, आईला थांबवावं लागतं. अरे काय 3 काय 4 काय किती बर्गर खाणार तुम्ही? पण म्हणजे कसं आहे बघा की शरीर खराब होत चाललं हे आतून कळतच नाही. तुम्ही त्या शरीराला खराब करत राहता. ते म्हणाले कसं आहे पण ते मार्दव आहे, म्हणजे त्याच्यामध्ये टेस्ट आहे वेगळी. माणूस पुन्हा आपण म्हटलं ना की नाही जरा एवढं तेलकट नको, नाही, जो पदार्थ जसा ना तसाच खाल्ला पाहिजे. हा इतका गोड नाही, तो गोड आहे म्हणजे तो तितका गोडच असला पाहिजे. म्हणजे असं म्हणत मनुष्य माझी टेस्ट कशी की मी अगदी बरोबर अप टू द मार्क असेल तरच मी खातो. जर ते तसंच चवीचं झालं तर मला आवडतं, ते तितकंच कुरकुरीत असेल तर मी खाणार. अरे ते केवढं तेल पिणार त्याच्याबरोबर किती गोष्टी हेवी असणाऱ्या, पचायला कठीण असणाऱ्या, अधिक स्निग्ध असणाऱ्या, अधिक ज्या पचनाने त्याच्यात शरीराला त्रास देणाऱ्या, लिव्हरला त्रास देणाऱ्या. ते म्हणाले हे शरीर कसं आहे, अशा काळसर्पाचं मार्दव आहे. म्हणजे आता परदेशामध्ये गेलो की दूध किती पण अधिक फॅटचं मिळतं आणि त्यांच्याकडे दही पण तितकंच सुंदर मिळतं, तितक्या अधिक फॅटचं मिळतं. तितक्या अधिक फॅटचं दही बांधून जर श्रीखंड करून खाल्लं तर त्या श्रीखंडाची चव अगदी वेगळीच आहे. ते आवडल्याशिवाय राहणारच नाही. म्हणजे झालं, व्यसन लागलं. म्हणजे मी तिकडे होते तर माझी ती सून म्हणायची अगं करू का तुला मी हे श्रीखंड, मी करून ठेवते तुमच्याकरता श्रीखंड. म्हटलं तू काही करू नको, हे असं खात राहिलो तर भारतात गेल्यावरती ज्या दुधाचं श्रीखंड करायचं आहे त्याची तर साय घेऊच, पण दुसऱ्या दुधाची साय पण काढून त्याच्यावर घालून आम्ही श्रीखंड करू. म्हटलं हे काही खरं नाही आहे. श्रीखंडच दह्याचं का साईचं? हे असं आहे कालसर्पाचं मार्दवता. म्हणजे वर इतकं छान वाटतं, ते वर इतकं मनाला मोहक आहे आणि ते इतकं मुलायम आहे. म्हणजे त्याच्या सगळ्या अनुभवामध्ये जे मुलायमपण आहे ते वेगळंच आहे. आता काय मुलं या ड्रग्सच्या नादी लागतात. काय आहे, सुरुवातीला येणारा तो जो
एक वेगळा भाव आहे मनामध्ये, ती जी एक स्थिती आहे ती त्याला लाईट करणारीच आहे ना, अधिक हलकं करणारी आहे, मन हलकं करत वर नेणारी आहे. म्हणजे त्याच्यात पुन्हा पहिल्यांदा मार्दवच आहे. केव्हाही तो त्याला ॲडिक्ट कसा होतो आणि त्याचे त्रास कसे होतात सोडा, पण मोह किती वेगळ्या प्रकारचा आहे, फार वेगळ्या प्रकारचा मोह आहे. ही जी सगळी व्यसन आहेत, आपण कोणी ड्रग्ज घेतले की व्यसनाधीन म्हणतो, आपण कोणी थोडंसं अधिक ड्रिंक्स घेतलं तर व्यसनाधीन म्हणतो, किंवा कुणी अधिक खायला लागलं तर व्यसनाधीन म्हणतो. पण आपण आपल्याला बघितलं तर आपण पण खूप व्यसनाधीन असतो. सकाळी लवकर उठायचं ठरवलं तरी उठू का शकत नाही, कारण झोपण्याचं आम्हाला व्यसन आहे. आम्ही नाही टाळू शकत. आम्हाला सकाळी चहा निरशा दुधाचा पाहिजे. अगदी पहिलं तापलेलं चालेल तर चालेल, नाही तर चहा. आमचे डॉक्टर शन्ना नवरे, डॉक्टर नाही, लेखक शन्ना नवरे, त्यांच्या आई म्हणायच्या, चहा कसला दुधाचा प्यायचा, बासुंदीचा चहा. त्यांच्याकडे आठवड्याला रविवारी बासुंदी त्या आठवून ठेवायच्या, डीप फ्रीजमध्ये ठेवलेली असायची. त्यांच्याकरता रोजची बासुंदी त्या खाली काढून ठेवायच्या. चहा व्यसन. दारू प्यायला म्हणजे व्यसन, आणि बासुंदीचा चहा प्यायला म्हणजे व्यसन नाही. 2 पोळ्याच्या 4 पोळ्या खाल्ल्या म्हणजे व्यसन नाही, व्यसनच आहे. ज्या गोष्टीपासून मनाला परावृत्त करता येत नाही, व्यसनच आहे. की आम्हाला लॉन्ड्रीचेच कपडे घालायला आवडतात, व्यसनच आहे. आम्हाला अशाच प्रकारे राहायला आवडतं, व्यसनच आहे. आत्र्यांनी म्हटलं ना की गाडी नवीन आली बाजारात की माझी गाडी बदललीच पाहिजे, व्यसनच आहे. म्हणजे त्यावेळी आपल्याला वाटतं काय माणसं आहे, तो शौकीन आहेत, अगदी नवीन न्यू ब्रँड अगदी येईल ती गाडी त्यांना घ्यायला आवडते. काही नाही, पहिली गाडी काढून टाकायची, दुसरी गाडी घ्यायची, पहिली गाडी काढून. व्यसन आहे. अनेक प्रकारांनी आपण व्यसन करत असतो. म्हणजे हे कसं आहे, हे कोणाला बाधक नाही आहे, हे आपल्याला सुद्धा बाधक नाही आहे. कारण आपल्याकडे पैसे आहेत, आपण खर्च करू शकतो, आपल्याला ते आवडतं म्हणून आपण ते करतो, आपल्याला आनंद होतो म्हणून आपण ते करतो. ही सगळी पण ही व्यसनच आहेत, ही व्यसनच आहेत. म्हणजे माणसाने दारू प्यायली किंवा माणसाने ड्रग्ज घेतली म्हणजे व्यसन आहे तसं नाही. ज्याच्यापासून माणसाचं मन परावृत्त होऊ शकत नाही. साधं रोजच्या जेवणामध्ये एवढंसं तरी गोड असल्याशिवाय जेवण होत नाही, व्यसन आहे. लोणचं असल्याशिवाय जेवण होत नाही, व्यसन आहे. आमचं ताकाशिवाय चालत नाही, व्यसन आहे. भाताशिवाय होत नाही, व्यसन आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींचा आपण विचार करत गेलो तर आपल्या असं लक्षात येतं की ॲडिक्शन काही वेगळ्याच गोष्टींची असते असं नाही. मनुष्याला अनेक गोष्टींची ॲडिक्शन आहे आणि प्रत्येक माणसाला कशानं कशाची तरी आहेच. सकाळपासून सारखं गाणं ऐकत राहिलं म्हणजे बरं वाटतं. घरी गेलं की आधी रेडिओ चालू करा, घरी गेलं की आधी चॅनेल्स चालू करा, काही ना काहीतरी आपल्याला ऐकायला पाहिजे. कुणाला संगीताचं वेड आहे, कुणाला कशाचं वेड आहे, पण वेड आहे म्हणजे व्यसन आहे. आणि ही सगळी व्यसनं कशी आहेत, या देहाशीच आहे निगडी. आणि ती कशी आहेत, त्या कालसर्पाचं मार्दव आहे. ते आमच्या वेळेचं वाटोळं करतं पण आम्हाला ते कळत नाही. आमच्या शरीराचं वाटोळं करतं, आम्हाला कळत नाही. आमच्या मनाचं वाटोळं काय असतं, घरात असतो तोपर्यंत आपलं तंत्र आपण चालवत असतो. घराच्या बाहेर पडलं की तितकंच तंत्र आपलं कोणी सांभाळणारं भेटेल असं नाही. मग ते जे हाल होतात तेव्हा माणसाला कळायला लागतं की आपण किती गोष्टींवाचून आपलं अडतं. आणि मग माणूस म्हणतो की 5-7 दिवस बाहेर ठीक आहे, 1-8 दिवस झाले की आपल्याला आपलं घर बरं. घर बरं याचं कारण काय की आपण फार सगळं सोडून राहू नाही शकत. तर त्यांनी म्हटलं देह कसा आपल्याला नाचवत असतो आपल्याला कळत नाही आणि नाचत असतो आपण. जे गोरीचे स्वभाव गायन जे म्हणाले, आता मार्दव जे इथे जे गोरीचे स्वभाव गायन जे म्हणजे हा पारधी आहे आणि त्याला माहिती आहे की हरिण जे आहे ते गाण्याला भुलतं. तर त्या हरणाकरता तो ते गाणं सुरू करतो. किंवा जसा गारुडी आहे तो जसा सापाकरता गाणं सुरू करतो, तसंच आहे की म्हणाले तो
या ठिकाणी आपला जीव जाईल पण नाग डोलत राहत. नागाच्या मनातून ते त्याच्याकडनं बीन वाजवली जाते, ती जी धून ऐकत राहतो तो नाग, तो काही तिथून हलत नाही, तो स्थिर होतो त्याच्यावरती. व्यसन आहे, जबरदस्त व्यसन आहे की त्याच्याशिवाय त्याचं चालत नाही. जे वैरियाचा पाहुणेरू, जे दुर्जनाचा आदरू, हे असो जे सागरू अनर्थाचा. आणि मनुष्याला असं वाटतं की अरे काही जर आपल्याला व्यसनच नसेल तर आयुष्यात काय मजा आहे, आयुष्य फारच मिळमिळीत आहे. त्याचं कारण असं आहे की कशाच्या ना कशाच्या तरी मागे धावण्यातलीच मजा अनुभवलेली आहे. त्याच्या पलीकडे जाण्यात आणि बंधनं रहित होण्यात जी मजा आहे, कारण ह्याच्यामध्ये स्वातंत्र्य नाही आहे, याच्यामध्ये बंधन आहे. आपण बंधनात पडतो. आपल्याला सकाळचं लोक म्हणतात सकाळचं चहा देणार की नाही तुम्ही, 6 वाजता चहा द्या, शिबिर आहे पण चहा द्या बुवा सकाळचा. मग 8चा चहा दुसऱ्यांदा दिला तरी चालेल, पहिला चहा दिला पाहिजे. म्हणजे बंधनात पडलो ना आम्ही त्या चहाच्या. आमच्या उत्तरकाशीमध्ये सकाळचा 6चा चहा, त्याच्या आधी ज्यांना सकाळी 4ला उठून आंघोळी वगैरे करायच्या असायच्या त्यांनी एक चहावाला गाठलेला असायचा की बाबा तुम्ही 4 वाजता उठून आधी आम्हाला चहा द्या, म्हणजे मग आमचं सगळं आम्हाला बरं वाटतं की चहा घेतल्याशिवाय काही खरं नाही. सकाळचा पहिला चहा पाहिजे, त्याच्याशिवाय काय दिवस सुरू होतो. लहान गोष्ट आहे, काय आहे ती, कुणाला त्रासदायक नाही. लोक याला व्यसन नाही म्हणणार, पण खरोखर ते व्यसनच आहे. आपण आपला विचार करत गेलो तर ज्याच्याशिवाय आमचं अडतं ते सगळं व्यसन आहे. आणि ज्याच्यामुळे आमचं अडतं असं आम्हाला वाटतं ते सगळं आम्हाला बंधनात टाकणार आहे. ते सगळं बंधन आहे, मोकळिकेचा आनंद नाही आम्हाला. म्हणून ते आपल्याकडे संन्याशाची गोष्ट सांगतात ना की त्या संन्याशाला त्याच्याजवळ एक कमंडलू आहे, तो घेऊन फिरतोय आणि त्या कमंडलूमध्ये पाणी ठेवायचं. तर त्या दुसरा एक संन्यासी भेटला, तो म्हणाला अरे तुझ्याजवळ झोळी बिळी काही नाही. तो म्हणाला काय करायची झोळी, आणि कमंडलू तरी ठेवायला झोळी. नदी दिसली तर पाणी, ओंजळ आहे ना हाताची, 2 हात आहेत, बस झालं. हा म्हणाला बघा हा एवढा पसारा मी वाढवला. मग कीर्तनकाराची गोष्ट पुढे जाते. मग तो झोपडी बांधतो, मग ती मांजर पाळतो, मग तो कुत्रा पाळतो, मग शेवटी तो संन्याशी विवाह करतो आणि घर थाटतो. कारण सगळंच पाहिजे त्याला. आणि मग त्याला आता घरामध्ये जेवण पाहिजे, खाणं पाहिजे, चांगला कोणी खाऊ घालणारं पाहिजे. त्यांनी सांगितलं की कसं वाढत जातं. आपण काय म्हणतो, आपण आपलं व्यसन वाढवलंय किंवा आपण आपल्या त्या सवयींच्या बंधनात अडकलोय असं नाही आपण म्हणत. आपण असं म्हणतो की शेवटीनं आपण एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग स्वीकारलंय आणि जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपण स्वीकारलंय त्याच्या आपल्याला खाली उतरता येत नाही. म्हणजे काय, आपण अडकलोय त्याच्यामध्ये की जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आम्ही स्वीकारलंय त्याच्या खाली उतरता येत नाही. म्हणजे असं की ह्या आमच्या सवयी आहेत, ह्या आमच्या आवडी आहेत, ह्या आमच्या रुची आहेत, हे एवढं झाल्याशिवाय आमचं भागणार नाही आणि आम्हाला भागवता येणार नाही. आता ते सांगतात जे वैरियाचा पाहुणेरू. हा मनुष्याचं शरीर म्हणजे काय, एखाद्या वैरी माणसाच्याकडनं पाहुणचार घ्यावा म्हणजे ते फक्त आमचं नुकसान करणारं आहे. शरीर आम्हाला अनेक खोडाबेड्यांमध्ये अडकवणारं आहे. जे दुर्जनाचा आदरू, एखाद्या दुर्जन माणसाने केलेला दाखवलेला आपल्यावरती आदर आहे. म्हणजे शरीर जे करतं ते आम्ही चांगलं समजून करत राहतो, पण ते आमच्या नुकसानीचं ठिकाण ठरतं किंवा आमच्या नुकसानीला कारण ठरतं. हा सगळा विषय उपनिषदांनी कसा घेतलाय, श्रेय आणि प्रेय. आम्हाला काय श्रेयस्कर आहे ते आम्ही स्वीकारतो का, आणि आम्हाला काय प्रिय आहे आणि ते श्रेयस्कर नसेल तर आम्ही टाकतो का. हा आमच्या उपनिषदाचा विषय आहे. कठोपनिषदामध्ये पहिला विषय हाच आहे की जे श्रेयाचं आहे ते स्वीकारा, जे प्रेयाचं आहे ते नाही. म्हणजे मला खूप चांगली चांगली माणसं आपण पाहतो आयुष्यामध्ये, आणि अशी खूप आपल्या आयुष्यामध्ये कशाचीही गरज न बाळगणारी माणसं. त्यात मी एक बाई बघितल्या, त्या आता 99 आहेत. एकच पिशवी, 15 दिवस काही एका गावात राहण्याची त्यांना वेळ येत नाही. अंगावरती कपडे, त्या पिशवीमध्ये एक साडी, काय त्यांचं नऊवारी लुगडं, त्याच्यामध्ये त्यांना लागतो म्हणून चष्मा,
त्यांची जपाची माळ आणि त्यांची नित्य वाचनातली पोथी, छोटी पिशवी, आपली पर्ससुद्धा मोठी असेल, कुठंही प्रवास करून या वयात एकट्या एसटीनी प्रवास करतात. 99व्या वर्षी काही लागत नाही. कुठल्याही मुलाच्या घरी गेले, मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे, मला असा स्वयंपाक, काही नाही. मी म्हटलं यांनी सगळंच जिंकलंय व जे समोर येईल ते खातात राहतात, उत्तम तब्येत. आणि अजून सुद्धा त्यांना नातवंड कशाला, आता पतवंडांचं करायची वेळ आली, पणतीचं सुद्धा बाळणपण आहे तर ह्या हजर, सगळं करून द्यायला ह्या हजर. म्हणजे 99व्या वर्षी कार्यक्षम राहणारं शरीर आणि प्रवृत्ती, लहानपणापासूनची जी प्रवृत्ती आहे. तर त्यांनी इथे म्हटलंय तसं की दुर्जनाचा आदर स्वीकारणारं शरीर जर असलं तर अनेक गोष्टी आम्हाला अडचणीच्या होऊन बसतात, अनेक बंधनं आमच्यावर येतात. हे असो जे सागरू अनर्थाचा, हे असू द्या म्हणाले. हे शरीर जे आहे ते अनर्थांचा सागर आहे. अनेक अनर्थ आम्हाला या शरीराने भोगावे लागतात. आपल्याबरोबर आहेत 90 ओलांडून आपल्याबरोबर बसणाऱ्या, काही कमी नाही आहेत. तर म्हणाले जे स्वप्नी देखिले स्वप्न, ही एक खूप छान संकल्पना मांडली आहे की माणसाला च्या शरीराच्या अवस्था 3, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. तर जागृतीतून सुषुप्तीमध्ये जाण्याचा मधला काल म्हणजे स्वप्न. तर हे स्वप्न कशातून पडतं, किंवा स्वप्नाची जी स्थिती आहे ती स्वप्नाची स्थिती ही निद्रा आणि जागृती याच्यामधली तरल अवस्था आहे. या अवस्थेत स्वप्न पडतं. आमच्या अंतर्मनातले विचार बाहेर येतात, ते स्वप्नाच्या रूपाने प्रकट होतात. पण जी न घडणारी गोष्ट आहे, फार सुंदर दृष्टांत दिलाय माऊलींनी, की स्वप्नात आपल्याला कधीही स्वप्न पडत नाही. आमच्या जागृतीतून सुषुप्तीकडे जाताना मधली स्थिती स्वप्न आहे. आम्हाला स्वप्न पडतं, पण पडलेल्या स्वप्नात एक स्वप्न पडलंय असं होत नाही. कारण स्वप्नाला वेगळी वृत्ती नाही. स्वप्न हीच जागृतीमधून केलेल्या कर्माची वृत्ती आहे, की जी वृत्ती आकार घेते तेव्हा स्वप्न पडतं. आता वृत्तीला वृत्ती फुटू शकत नाही. कारण का? वृत्तीला वृत्ती निर्माणच होणार नाही, कारण चैतन्यातूनच वृत्ती निर्माण होईल. कारण आमचं अंतःकरण जे आहे त्या अंतःकरणाला अधिष्ठान कोणाचं आहे? चैतन्याचं. त्या चैतन्याच्या अधिष्ठानामुळे वृत्ती निर्माण होते. वृत्ती निर्माण होते म्हणून काही घटना घडतात. म्हणजे आपल्याला जसा राग आला, खूप संताप आला, आपण खूप बोललो, चिडलो, मग भांडण झालं. मग अनेक वेळा ती व्यक्ती भेटत गेली की आपलं काही पटत नाही, तेही भांडतात, आपण भांडतो. हे करत करत एक संस्कार तयार होतो. मग स्वप्न पडतं की त्याचं आपलं वैर आहे, तो कोर्टात गेला आहे, त्यांचं आपलं भांडण झालं आहे, मग त्या भांडणातनं काहीतरी झालं आहे. हे सगळं हळूहळू ते एकावर एक साठत गेलेलं असतं, पायलप झालेलं असतं आणि त्याच्यामधून स्वप्न पडतं. ह्या काय आहेत? ह्या अंतःकरणाला जो चैतन्याचा आश्रय आहे, चैतन्याच्या आश्रयाने राहणाऱ्या अंतःकरणात निर्माण होणाऱ्या ज्या वृत्ती आहेत, त्या वृत्ती आकार कोणताही घेतील, पण त्या वृत्ती आकार घेऊन स्वप्न पडतं. आता पडलेल्या स्वप्नात जर स्वप्न पडायचं असेल तर त्या वृत्तीला वृत्ती फुटली पाहिजे. त्या वृत्तीतून वृत्ती जन्माला आली पाहिजे. येत नाही. त्या वृत्तीतून वृत्ती कशी जन्माला येईल? काहीही असं ईश्वराच्या अधिष्ठानाशिवाय जन्माला येत नाही. त्यामुळे जेव्हा त्याच्या अधिष्ठानावरून निर्माण झालेली ही जी जडवृत्ती आहे, त्या जडवृत्तीला आणखीन वृत्ती निर्माण होत नाही. म्हणून आपल्याला स्वप्नात कधी स्वप्न पडत नाही. स्वप्न पडतं, पण स्वप्नात एक स्वप्न पडलंय असं होत नाही. माऊली म्हणते हे शरीर म्हणजे स्वप्नातलं स्वप्न आहे. स्वप्नात पडलेलं काय दृष्टांत आहे? म्हणाले जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे स्वप्नामध्ये पाहिलेलं स्वप्न आहे. म्हणजे आधी जगत मिथ्या आहे. त्या मिथ्या जगामध्ये आमचा वावर हा मिथ्याच आहे.
त्या मिथ्यामध्ये आणखीन एक मिथ्यात्व काय आहे, तर हे आमचं शरीर आहे. इतकं मिथ्या आहे. कारण जगाला स्वप्न म्हटलंय. शंकराचार्यांनी त्यांच्या तत्वज्ञानामध्ये जग कसं आहे तर स्वप्नवत आहे. तर ते जग स्वप्नासारखं आहे, म्हणजे सगळं मिथ्याच आहे. आता त्या मिथ्यात एक मिथ्या स्वप्न म्हणजे हे शरीर आहे. असं माऊली फार छान दृष्टांत आहे. जे मृगजळे सासिन्नले वन, मृगजळा म्हणजे जे केवळ अशक्य आहे. म्हणाले मृगजळांनी काय केलं, मोठा बाग तयार केला आणि मोठा हिरवागार झाला, होईल का? मृगजळच नाही आहे तर कसं होईल? असं हे आहे की जे नाहीच, अगा जे घडलेची नाही त्याच्याबरोबर आमचा खेळ चाललेला आहे. म्हणाले जे मृगजळे सासिन्नले वन, जे धूम्र रजांचे गगन. म्हणाले धूर आहे, त्या धुरात कण संभवत नाही. रजक कण, धुली कण संभवतात, धुराला कण संभवत नाहीत. त्या धुराच्या कणांनी आकाश निर्माण करावं. म्हणाले हे कसं आहे? तसं आहे. धुराच्या कणांनी आकाश, म्हणजे धूर असा वर गेला, विरला. त्यांनी सांगितलं जो धूर आहे त्या धुराचंच आकाश निर्माण होईल. होईल का कधी? म्हणाले होणार नाही. किती जरी आपण मोठ्या मोठ्या कारखान्यांच्या पूर्वी, आता काही त्यातलं राहिलं नाही, पण पूर्वी त्या कारखान्यांच्या चिमण्या असायच्या, त्याच्यामधनं धूर ओकत असायचं, पण किती, तो तेवढ्याच व्यापात, त्याचं काही आकाश बनत नाही. म्हणजे त्या धुरांनी आकाश बनलं आहे असं म्हणाले शक्य आहे का? होत नाही. म्हणाले तसं ऐसे जे हे शरीर ते न पवतीची पुढते नर. म्हणाले हे जे शरीर आहे त्यांना, ते म्हणजे ब्रह्मज्ञानी आणि ते म्हणजे शरीर, त्या ब्रह्मज्ञानी लोकांना त्या शरीराचा आधार घेऊन पुन्हा यावं लागत नाही. त्यांना हे शरीर पुन्हा प्राप्त होत नाही, कारण ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे, जे माझं स्वरूप होऊन राहिलेत. आता त्यांचा या श्लोकाचा अर्थ संपला. कारण आधी त्यांनी मी कसा त्यांच्याकरता, त्यांना जवळ करण्याकरता, माझ्यामध्ये घेऊन जाण्याकरता मी काय करतो, मी कसा धावून जातो, त्याचा अर्थ सांगितला. महात्मनः संसिद्धीम परमाम गताः, ते उत्तम अशा स्थितीला माझ्याकडे येऊन पोचतात. म्हणजे काय, त्यांना पोचावं लागत नाही. ही माऊलींची जी हळुवारपण आहे ना, मार्दव त्यांनी शब्द वापरलाय, ते मार्दव आहे. की का माझ्या भक्ताला माझ्यापर्यंत यावं लागेल? त्याला यावंच नाही लागणार. त्याला घ्यायला तर मीच जाईन, मीच जातो, मीच त्याला घेऊन येतो. त्यांनी नाही माझ्याकडे यायचं, मी त्याला घेऊन यायचं. म्हणजे तुकाराम महाराजांनी देह ठेवायचा म्हटल्यावर तुकाराम महाराजांनी तारीख तिथी पाहिजे. आणि आता या दिवशी आपल्याला जायचंय नाही, भगवंतानी आमंत्रण द्यायला यायचं की 8 दिवसांनी मी येतोय तुला घेऊन जायला, माझ्याबरोबर चल. 8 दिवस आधी त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं आता चला तुम्ही माझ्याबरोबर, संबंध आयुष्यभर तुम्ही मला जे काही माझा प्रपंच चालवलात, जी साथ दिलीत. तिला काही पटत नव्हतं यांची भक्ती वगैरे, पण तरीसुद्धा ती सच्ची होती. ते म्हणाले चला माझं जे वैभव आहे, आजपर्यंत तुम्ही माझं दुःख त्रास क्लेश सगळे भोगलेत, आता माझं वैभव भोगा, चला आता माझ्याबरोबर. ती म्हणली छे कोण येणार, ती काही यायला. ते म्हणाले मी आज चाललो विमानाने, आज चला. नाही नाही म्हणे, मला माझी मुलं बाळं, माझं घरदार हे सगळं ठीक आहे. तर सांगण्याचा हेतू असा की तो जो सत्पुरुष आहे त्या सत्पुरुषाला जावं नाही लागत, सत्पुरुषाला घेण्याकरता परमात्मा येतो. इथे माऊली म्हणतात त्यांनी कशा करता यावं, आणि त्या सगळ्याचं एक छानसं वर्णन त्यांनी केलंय की त्याच्या भक्तीचा मी कर्जदार आहे आणि त्यामुळे मीच कर्जात आहे त्याच्या भक्तीचा. तर त्याचं ऋण फेडायला मला गेलं तर पाहिजे. ऋणच जर माझ्यावर आहे तर ऋण फेडणं माझं कामच आहे. तो अर्धा भाग त्यांनी आधी सांगितला, आणि जो पहिला अर्धा भाग आहे की बाकीचा जो पुनर्जन्म प्राप्त होतो, तो अर्धा भाग आता आपल्याला नंतर सांगितला की नकोच ते शरीर, किती त्रासांचं आणि किती कष्टांचं आणि सगळ्या महादुःखाचं असं जे भांडार आहे ते नको.